भारती, ही मंडळी आली ग, चहा टाक. नाही नको ना, चहा नको. काय नको काय, उपाशी पोटी काय काम सुचत नाही. शांत बसा तुम्ही, टाका चहा. मग कसा गेला आजचा प्रयत्न? नानाजी, चांगला गेला दिवस. म्हणजे काही लोकांनी प्रोडक्ट्स ठेवून घेतलेत, उद्या सांगणार आहेत म्हणाले. बर, ठीक आहे, अगदीच काही फेल गेलं नाही. प्रयत्न चांगला होता. बरं, जरा मला तुम्हा दोघांशी बोलायचं. बोला ना नानाजी. काय तुम्ही जे शिवधनुष्य उचलले ते पेळणं सोपं नाही. एका महिन्यात एवढी रक्कम उभी कशी काय करणार? काय शेवटी लाखांचा प्रश्न आहे. हो कळतंय मला नानाजी, पण माझ्याकडे एक एफडी आहे, ती मोडून थोडीफार गरज भागेल. हा ठीक, थोडी मी पण मदत करीन, पण त्यानं प्रश्न थोडी सुटणार आहे काय. त्यामुळे अतिशय हुशारीनं सगळं करावं लागणार आहे आणि वेळ फार कमी आहे आपल्याकडे. नाही नानाजी, तुमच्याकडून मदत घेणं मला पटत नाही. आता मला सांग, सध्या आपल्याकडे काही पर्याय आहे का? कधी कधी वेळ बघून व्यवहार करावा लागतो आणि तो मुद्दा आता महत्वाचा नाहीये. तर पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा. आणि नुसता विचार नाही, कृतीही करायला हवी. आज रेवती सॅम्पल्स घेऊन गेले जवळपासच्या सगळ्या दुकानांमध्ये, आणि महाजनी काका गेले त्यांच्या जुन्या ऑफिसमध्ये लोणची, पापड, मसाले याची सॅम्पल्स घेऊन. काहून? काकांना काहून सांगितलं नाही? एक तर त्यांना ऊन सहन होत नाही. अगं कसं आहे, ते आपापल्या परीनं मदत करतायत. मग तू असं बोलू त्यांना उगाच पर्क करू नकोस आता. तसं नाही नानाजी, पण आणि अगं दोनाच्या ऐवजी 4 हात लागले ना की गोष्टी पटापटा होतात. हा, आणि कसं आहे माहितीये, एकीचं बळ इतकं मोठं आहे की त्याच्या पुढे त्या शनायाचा अजिबात टिकावं लागणार नाही. नानाजी, आज सॅम्पल दिले एका स्टॉल मध्ये, बघूया उद्या किती मागणी येते ती. येणार येणार. दादा, आपला चहा झाला ना, तर आपण जवळच्या सुपर मार्केट मध्ये जाऊन येऊया. तिथे पण घरगुती पदार्थ ठेवतात म्हणे. हा जेनी, हा बोल, तू ठीक आहेस ना? येस मॅम, आय एम फाईन, बट ऑफिस मध्ये काही ठीक नाहीये. काऊन? काय झालं ग? मॅम, गुरु सरांनी शनायाला मोठ्या पोस्टवर अपॉइंट केलंय. काय? लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ.
घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.